पॉवर प्लेमध्ये दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर डीप मध्ये बघतो की खेळाडू एक डीप मिड विकेटला उभा आहे आणि पहिला चेंडू कमलेशचा. चेंडू कव्हर्स मध्ये चांगला टायमिंग केलाय. थ्रू द कव्हर्स अपिश अँड पनिश्ड. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. चांगला फटका ऑफर केला आणि चौकाराने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय. जीतने चौकार मारल्यानंतर फील्डमध्ये लगेचच चेंजेस. डीप एक्स्ट्रा कव्हरला आता खेळाडू सेट करण्यात आलाय. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. मिडलला स्वतः मात्र आता विशाल पाटील त्या ठिकाणी येतोय. पुढचा चेंडू ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न. टायमिंग जमणे. या चेंडूवर इनसाइड एज होती. जास्त लांब जात नाहीये चेंडू. तिथेच घुटमळतोय आणि पुढच्या चेंडू निश्चितच कमलेश कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू. धावसंघ धावफल कव्हर 4. पॉवर प्लेमध्ये पहिल्या चेंडूवर थोडासा मात्र बाउन्स होता. त्या चेंडूला चांगला एक्झिक्यूट केला होता. कॉपी बुक स्टाईल फटका चौकार दाखवला होता. त्यानंतर मात्र निश्चित कमबॅक केलंय ते कमलेशने. पुढच्या चेंडूवर पुन्हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट कमलेश. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता पण काहीच उपयोग नाही आहे. थोडासा दूर राहिला चेंडू त्यापासून. चेंडू आणि निघून जातो सरळ डीप लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय फलंदाज जीतच्या बॅटमधून. जीत आपल्या बॅटमधून. कमलेश सारख्या जबरदस्त अटॅकच्या समोर एक चांगली फटकेबाजी, एक चांगली सुरुवात. कॉन्फिडंटली दोन्ही चौकार आपण बघितले. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतोय स्ट्रायकिंगला फलंदाज जीत भोई. अजित मात्रे. धावसंघ धावफल कवर 8 धावा. फिल्डिंग पोझिशन त्याच प्रकारे पुन्हा एकदा बघायला मिळते. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे डीप मध्ये बाउंड्री लाईनवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कमलेशचा जीतसाठी. ओ व्हॉट अ शॉट. चाबूक चपराक. व्हॉट एक्झिक्युशन. सीमारेषे बाहेर. अजून एक दर्जेदार बॅक टू बॅक चौकार. दोन चौकार बॅक टू बॅक आपण बघत आहोत. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. आतापर्यंत या इनिंगमध्ये 3 चौकार आपण बघितलेत पॉवर प्लेमध्ये आणि तिन्ही चौकार जीतच्या बॅटमधून. खास करून कमलेश पाटील सारख्या फलंदाजाच्या विरोधात पॉवर प्लेमध्ये. पॉवर पॅक बॅटिंग. कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक. बॉटम हँडचा अप्रतिम वापर. तंत्र खूप चांगलं आहे फलंदाजीमध्ये. टेक्निकली साऊंड क्रिकेटर. फिल्डिंग तो सातत्याने चेंज करतोय पण प्रत्येक फिल्डिंग त्या ठिकाणी भेदत असताना 3 चौकार त्याने आतापर्यंत मारले जीत नाही. बघायचं तर ट्रॅप कशा प्रकारे असेल तो कमलेशचा. पुढचा चेंडू. हो इम्प्रोव्हायझेशन. व्हॉट अ शॉट. काय टायमिंग बघा. एक टप्पा घेऊन चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. खणखणीत चौकार. टप्प्याचा चेंडू होता. यॉर्क चेंडू होता पण त्याला एक्झिक्यूट केलंय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. मॅन्युफॅक्चर करत असताना, डिपॉझिट करत असताना फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौथा चौकार दाखवला या पॉवर प्ले षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 16. स्टेप आउट होऊन बॅक टू द बॉल ऑन साइडला प्लेस केलाय. तिथे विशाल आहे. चेंडू कव्हर करपर्यंत खराब फिल्डिंग, खराब अप्रोच आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर करेल. चौकार. चार चेंडू 4 चौकार. येस डीजे.
होता आणि विशाला बीट करून ज्याप्रमाणे चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर, थोडासा खराब अप्रोच त्या ठिकाणी आणि त्या चौकारामुळे धावसंख्या तब्बल 20 धावा बघायला मिळाली धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस आणि त्या सर्वच्या सर्व 20 धावा चौकारामुळे आल्या होत्या. 5 चौकार लगावले गेले, फक्त एकच बॉल डॉट होता आणि दर्जेदार सुरुवात करून दिली आपल्या संघाला देसाई संघासाठी ती फलंदाज जीत म्हात्रेने. शुभम येतोय बॉलिंग मार्ग शुभम पाटील आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो फलंदाज मिलिंद पाटील. मिलिंद लेफ्ट हँडर आहे. शुभम राऊंड विकेट अटॅक करतोय. पहिला चेंडू पॉवर प्लेचा वाईड यॉर्कर, थोडासा ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू डीप होत होता. लॉंग एक्झिक्यूट केला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आकाश, गुड फिल्डिंग. एकच धाव मिळाली या चेंडूवर. मागच्या षटकात एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही, स्ट्रायकिंग लावण्याची संधी मिळाली नाही मिलिंदने मात्र जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्या मुवमेंटला एकदा तिथे पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट केलं ते फलंदाज जीत म्हात्रेकडे. गुड अप्रोच, गुड थिंकिंग, कारण जीत चांगल्या टचमध्ये कमलेसारख्या गोलंदाज विरोधात त्याने 5 चौकार मारलेत, त्यामुळे त्याच्याकडे स्ट्राईक मिळणं खूप महत्त्वाचं होतं, ते त्याने केलंय. धावसंख्या 21. शुभमने ट्रॅक चेंज केलाय. ओव्हर द विकेट अटॅक करेल राईट हँडरसाठी पॉवर प्लेमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ आहे आणि काय फटका बघा, दर्जेदार फटका दाखवलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. मिड विकेटला पण काहीच करू शकत नाहीये. सीमारेषे बाहेर षटकार. जीत म्हात्रे. धावसंख्या 27. पुढचा चेंडू शुभमचा. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला गेला, स्लाइस केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कव्हर पॉइंटला सुरेख झेल आणि फायनल विकेट. ट्रॅप होता तो म्हणजेच शुभमचा. तो जीतसाठी जीतची विकेट काढली. फलंदाज बाद. त्याची वादळी खेळी बघायला मिळाली. एक्सलंट बॅटिंग, एक्सलंट स्टार्ट फॉर टीम देसाई आणि बाद होतोय. विकेट मिळते ती गोलंदाज शुभम पाटीलला. तिसऱ्या चेंडूवर षटकार मारल्याने त्याचं उत्तर दिलं. पुढच्या चेंडूवर त्याने डीप पॉइंटला सुरेख झेल आणि नवीन फलंदाज ग्राउंडवर येतोय तो रौनक म्हात्रे. समोर ऑन दी अप मारलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या समोरून एक टप्पा घेऊन त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. बीट झाला. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये निघून गेला सरळ सीमारेषा बाहेर आणि चौकारमुळे धावसंख्या 35 35 धावा धावफलकावर. लास्ट टू गो.
पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात मिळाली आहे देसाई संघाला. तब्बल 35 धावा धावफलक फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शुभम पाटील शॉर्ट ऑफ लेन स्लाइस केलाय. चेस सुरू आहे. चेंडू डीप मध्ये थर्ड मॅनला सरकतोय वेगाने. चेंडू थांबत नाही त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न लास्ट मोमेंटला, पण चेंडू निघून गेला तो सीमारेषचे बाहेर. 4 धावा. दोन षटकाखेर 39 धावा, 19.5 सरासरी. चला जास्त टीम मिटिंग नकोय, लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्यायची वडवली बी संघ. कारण 2 षटकात देसाई संघाने फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 39 धावा कुठल्यात. ब्राईट स्टार्ट मिळाली आहे या संघाला 19.5च्या सरासरीने. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. चौकारांची संख्या जर आपण बघितली तर एकूण चौकार पहिल्या षटकामध्ये 5 आणि आता मात्र बॅक टू बॅक 3 आपण बघितले, म्हणजे 22 सुद्धा एक बघितला, त्यामुळे तो सुद्धा कन्सिडर आपण करूया नको. म्हणजे एकूण चौकार आपण 7 बघितले, एक षटकार बघितला, 22चा एक चौकार बघितलाय. आणि त्यामुळेच की काय धावसंख्या तब्बल 39 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये जयेश पाटील, आणि त्यासाठी सुद्धा तिसरे पंच आता ग्राउंडच्या आतमध्येच असतील जयेशसाठी. बघायचं धावसंख्येला कशा प्रकारे कंट्रोल करतील, अंकुश लावतील. दोन्ही फलंदाज चांगल्याच फॉर्ममध्ये. खरंच करून आपण जर बघितलं तर जीत बाजूला पण त्यांनी चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. तर रौनक खेळतो तो 2 चौकाराच्या मैदानी 8 वर, आणि मिलिंदने फक्त आतापर्यंत एकच चेंडू त्या सामोरे तो गेलाय. स्ट्रायकिंगला तोच उभा आहे मिलिंद पाटील, लेफ्ट हँडर. आणि बॉलिंग मार्गाचा जयेश पाटील. बॉलिंग मार्गावर आपण बघतो की षटक संपले, 2 पॉवर प्ले संपलेला आहे. फिल्डिंग पूर्णपणे विस्फारण्यात आली, फैलवण्यात आली आहे. आणि बघायचं पॉवर प्ले संपल्या तर कशा प्रकारे बॅटिंग करेल जय वागेश्वर देसाई संघ. पहिला चेंडू जयेशचा, शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला गेला, जागा बनवली, चांगला फटका ऑफर केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जातो वेगाने. क्षेत्ररक्षक दूरवर नाही, चेंडू ते कव्हर करेपर्यंत थोडासा वेळ घेतलाय आणि तोपर्यंत चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आठवा चौकार जो बॅटमधनं येतोय या इनिंग मध्ये. मिलिंद पाटीलचा हा पहिला चौकार. 43 धावा धावफलकर फक्त एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोमेंटम खूप चांगला भेटलाय पहिल्या चेंडूपासून, पहिल्या चौकारापासून वागेश्वर देसाई संघाला. जयचा पुढचा चेंडू, लेफ्ट हँडर मिलिंदसाठी. खोदून काढायचा प्रयत्न होता, व्यवस्थित टाइम नाही करू शकला. क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, 2 त्याचा प्रयत्न निश्चित करण्याच्या त्रिमात्र शंका नाही, आणि 2 धावा इझिली कंप्लीट होतील याच्या त्रिमात्र सुद्धा शंका नाही. ओव्हर थ्रो झालाय, अजून एक धाव इथे मिळणार याच्या त्रिमात्र शंका नाही. हे बघा अजून एक धाव. सगळं काही आता मात्र घडते देसाई संघाच्या बाजूने. धाव संख्या 46 धावा, 46. आतापर्यंत फक्त 14 चेंडू झालेत या इनिंग मध्ये, आणि तब्बल 46 धावा धावफलकावर अंकित झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट चांगली घडते बॅटिंग करत असताना देसाई संघाच्या बाजूने. धावसंख्या 46. आतापर्यंत 8 चौकार फलंदाजांनी मारलेले आहेत, लगावलेले आहेत बाउंड्रीच्या बाहेर, आणि बॅट म्हणून दाखवलेले आहेत. थोडीशी दमछाक होते. थंडीचे जरी दिवस आहे, पण दुपारचा ऊन तुम्ही बघतायत की खूप रणरणतं ऊन आहे. अशा मोमेंटला पाण्याची गरज आहे खेळाडूंना. 46 धावा धावफलक करावी का 14 चेंडूमध्ये. चांगली बॅटिंग, चांगला मोमेंटम मिळालेला आहे देसाई संघाला. हे सुद्धा विसरून चाललं नाही. पहिल्या फेरीतले आतापर्यंत जेवढे सामने झाले, पहिले बॅटिंग असताना सर्व सामने जिंकलेले आहेत 5 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीतले. हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. पुण्याचा सज्ज, पण हा सामना 4 षटकांचा आहे,
आणि त्याप्रमाणेच बॅटिंग आपण बघतो. कारण सेकंड राऊंडची मॅच आहे का आपण बघितलं की एका मॅचमध्ये एका संघाला म्हणजेच वडवली बी संघाला बाय मिळाली आहे. पण 4 षटकांच्या सामन्यामध्ये मगाशी आपण बघितलं की 35 धावांच्या संख्येचं आव्हान मात्र घेसर संघाने पार केलं होतं. तेव्हा सेकंड इनिंगमध्ये आपण बॅटिंग बघितली त्यांची, ते बॅटिंग करत जिंकले होते. पण ही धावसंख्या खूप चांगली आहे आता या मुवमेंट लागे देसाई संघाची. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चांगला बाउन्स, चांगला राईज. एकमेव मॅच आपण बघितली 4 षटकांची सेकंड राऊंडची, जिथे मात्र धावसंख्येचा पाठलाग झाला आहे. पहिल्या फेरीतले 3 आपण सामने बघितले, सेकंड राऊंडचा आपण दुसरा सामना इथे बघतोय. तिथे धावसंख्या सेट केली जाते आणि आपण बघतो धावसंख्येची अंकी जाते 46. त्यामुळे धावसंख्या चांगली आहे देसाई संघाची वडोली सारख्या संघाच्या विरोधात. पुढचा चेंडू जयेशचा. हो, क्या बात आहे, रायझिंग डिलिव्हरी. बॅट्समनला सरप्राईज करतोय. आतापर्यंत 7 धावा खर्च केले, पण मागचे 3 चेंडू अक्षरशः डॉमिनेट केलेत जयेश पाटीलने. गुड बॅटिंग, गुड बॉलिंग. धावसंख्येला अंकुश आणण्याचा प्रयत्न या षटकात निश्चित त्याने केलाय, याच्यात मात्र शंका नाही. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या 46-46. रोनक मात्रे ऑन स्ट्राईक. थोडंसं मागे सांगण्याची भाग पाडलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट. कान मात्र निश्चित दिला होता मिलिंदने, पण त्याचा काहीच इम्पॅक्ट झाला नाहीये, त्याचाच काहीच उपयोग झाला नाहीये. मागचे 4ही चेंडू निर्धाव टाकत असताना मात्र खूप चांगलं कमबॅक केलंय. 46 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकाखेर आपण बघितलं की 19.5 ची गती राखली होती, पण 3 षटकाखेर धावसंख्या 46, 15.33 ची सरासरी मेंटेन केली आहे ती देसाई संघाने. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमध्ये. सेकंड राऊंडची आपण सेकंड मॅच बघत आहोत. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की घेसर संघाने बाजी मारली आणि क्वार्टर फायनलमध्ये त्या संघाने प्रवेश केला 2 सामने जिंकत असताना. बघायचं इथे मात्र कुठला संघ जिंकेल आणि घेसर संघासमोर शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचमध्ये ते फाईट करतील 4 षटकांच्या सामन्यामध्ये. 2 षटकात 39, 3 षटकात धावसंख्या 46, अवघ्या 7 धावांचं षटक आणि मागचे 4ही चेंडू जयेशने निर्धाव टाकलेत रोनक मात्रे समोर. श्री देसाई चषक 2026 पहिला दिवस. 8 संघांचा समावेश सुद्धा आपण बघणार आहोत. 8 संघ. माणे विरोधात भाल, काटे विरोधात मोठा गाव, बोपर विरोधात आगासन आणि सोनारपाडा योगेश पाटीलचा संघ, त्याच्या विरोधात स्वप्नीलचा पडले संघ, असे तुम्हाला सामने बघायला मिळणार आहेत उद्या दिवसामध्ये या देसाई चषकात. गोलंदाजीसाठी आर्यन म्हात्रे माणेरगाव एंडकडून. शेवटची निर्णायक 6 चेंडू शिल्लक आणि बघायचं या 6 चेंडूमध्ये कथा कशी धावा ते बनवणार, म्हणजे बॅटिंग करत असताना म्हणजे देसाई संघ. आणि मागचे 4 चेंडू निर्धाव केले होते, चांगला कंट्रोल केलाय धावसंख्येला. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला मिलिंद पाटील. पहिल्या चेंडू आर्यनचा, पहिल्या चेंडू स्लॉग इट. गुडघा खाली टेकवला, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये शुभम चूक करत नाहीये वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. झेल
नितीन सारख्या मुरलेल्या फलंदाजासमोर एक चांगला चेंडू त्याने टाकलाय गुड लेंथ वरून. एक विकेट एक डॉट. मागचे 6 चेंडू निर्धाव आतापर्यंत या इनिंग मध्ये. एक षटक पूर्णपणे निर्धाव गेलेला आहे. ऑन साइडला शतशक डीप मध्ये उभा आहे. झेल तिथे सुटणार नाहीये. कमलेशने झेल पकडलाय. 1 ओव्हर विकेट. फलंदाज बाद. विकेट फॉर आर्यन म्हात्रे. आर्यनने जे हॅट्रिक कंप्लीट केली तर पारितोषिक दिलं जाईल 1000 रुपयाचं. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकलेत. 2 विकेट काढलेत. एकही धाव खर्च केले नाही. मागचे 7 चेंडू आतापर्यंत निर्धाव देसाई संघासाठी. त्यामुळे निश्चितच धावसंख्येला कंट्रोल केलंय गोलंदाजांनी. ओ हा चेंडू बघूया. त्या ठिकाणी रनआउटची संधी नॉस्टा किंगेडला आणि फलंदाजाने मध्ये धाव तिथे कंप्लीट केले. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. वाईट +1. 2 धाव इथे ऍड करूया स्कोर कार्डवर. DRS नाहीये खेळाडूंसाठी. 46 नंतर 2 धावा ऍड करूया. 48 48. वाईट +1. त्यामुळे अजून एक चेंडू खेळण्याची संधी मिळेल स्ट्रायकिंगला फलंदाजाला. रोनक म्हात्रे. नॉस्टा किंगला सनी आहे. 48 धावा धावफलका स्ट्रायकिंगला रोनक म्हात्रे. दबाव निश्चित असेल त्याच्यावर. ओ अजून एक डॉट. कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. बोल्ड झालाय. क्लीन बोल्ड झालाय फलंदाज. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय आणि त्या ठिकाणी विकेट मिळते ती गोलंदाज. 3री विकेट काढली या षटकामध्ये आर्यन म्हात्रेने. विकेट किपरने ज्याप्रमाणे ज्या अंदाजाने तो चेंडू कव्हर केला असं वाटलं की कॅच आउट झाला की काय, पण तिथे मात्र प्ले डाऊन झाला फलंदाज. पुढचा चेंडू. प्रचंड वेग आहे गोलंदाजीमध्ये. रनआउटची संधी. थोडासा वाईड थ्रो. थोडासा मात्र आपण बघतो की वरती थ्रो. वाईट बॉलचा इशारा पंचांचा पुन्हा एकदा येतो. म्हणजे स्ट्रायकिंगला आपण बघतो की पंच त्या ठिकाणी मुख्य पंचाच्या भूमिकेत राकेश आहे आणि धावसंख्या 49 धावा धावफलकावर. 49. अवघ्या 2 षटकात आपण बघितलं प्रथमेश की 39 धावा धावफलकावर होत्या आणि आता मात्र 49. म्हणजे मागच्या काही चेंडूमध्ये आपण बघतो की 10 धावा आलेल्या आहेत. बरेचसे चेंडू निर्धाव जाऊन सुद्धा चाला कंट्रोल केलाय वडोली बी संघाने. आर्यन म्हात्रे ऑनसेला प्लेस केलाय. शतशक दूरवर आहे. वेगाने शुभम चेंडूवर येतोय. चांगली फिल्डिंग शुभमची. थोडासा फंबल. बॅकअपचा खेळाडू बघा कमलेश आधीच कोसळला त्या ठिकाणी, पण तोपर्यंत फलंदाजाला मिळतील या चेंडूवर त्या 2 धावा. बॅकअपला येताना आपण बघितलं त्या ठिकाणी थोडासा कोसळला कमलेश. लगेच त्याची विचारपूस करण्यासाठी खेळाडू पुढे सरसावत आहेत. थोडीशी दुखापत गंभीर दिसते की काय, पाणी घेऊन जा. कारण ज्याप्रमाणे तो धावला भरपूर वेगाने तो कोसळलेला आहे खाली.
धावसंख्या 51 झाली. अजून एक चेंडू शिल्लक आहे या इनिंगमध्ये. तिसऱ्या षटकातल्या आपण बघितलं की 4 चेंडू निर्धाव होते. त्यानंतर बघितलं आपण आर्यनने सुरुवात केली, विकेट, डॉट, विकेट, वाईड आणि बॅट. नंतर आपण बघितलं की बॅटमन आता धावा आलेल्या आहेत या दोन. बरोबर, वाईटच्या सोबत अजून एक धाव इथे आपण बघितली, वाईट +1. पण बॅटमन धाव जवळजवळ 8 ते 9 चेंडू डॉट गेल्यानंतर आपण बघितलं की त्या ठिकाणी धाव आलेली आहे. धावसंख्या 51 धावा. अपेक्षा करूया की आपण कमलेशची दुखापत जास्त गंभीर नसावी. चार षटकांच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर पहिला सामना जो आपण बघितला 4 षटकांचा सेकंड राऊंडचा पहिला मॅच, त्यामध्ये जेमतेम 34च धावा झाल्या होत्या, तर म्हणजेच गौरीपाडा संघाकडून. आणि त्या मुमेंटला गेसर संघाने धावसंख्येचा पाठलाग अवघ्या शेवटच्या टप्प्यात केला होता. असं नाही की सामना एकतर्फी झाला होता, पण एक चांगली झुंज दिली होती गौरीपाडा संघाने त्या मॅचमध्ये. 51 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंगमध्ये. हो, चेंडू एज घेऊन मागे येतोय विशाल त्या ठिकाणी आणि क्विक सिंगल कंप्लीट आहे चेंडूवर. आणि धावसंख्या 52, 52 धावा धावफलकावर. आणि 53 धावसंख्येचं लक्ष असेल ते वडवली बी या संघासमोर. 4 षटकामध्ये 53 धावा करायच्या आहेत. 2 षटकामध्ये 39 धावा येऊन सुद्धा चांगला कंट्रोल बघायला मिळाला गोलंदाजीमध्ये आणि चांगली गोलंदाजी केली. तर रील्सर यश गायकवाडांचे आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे यश गायकवाड आपलं. या आपण आता सेकंड इनिंगमध्ये वळूया. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा वडवली बी संघाला आणि एक चांगलं लक्ष, चांगलं टार्गेट सेट केलं असं म्हणायला हरकत नाही आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की जय जलेश्वर वाडेकर सारख्या बलाढ्य संघाला गोलंदाजीमध्ये रोखत असताना धावा बनवू दिला नाही. 51 धावेचं तिथे मात्र पाठलाग करायचा होता. तिथे मात्र 52 धावसंख्येचा पाठलाग 4 षटकात करायचा आहे. वडवली बी संघाने बघायचं काय उत्तर असेल त्यांच्याकडे, त्यांच्या फलंदाजांकडे, म्हणजेच देसाई संघाच्या विरोधात. यावेळी आपण सेकंड इनिंगमध्ये 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. वडवली बी संघाला बघायचं आहे त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी आपल्याच नेतेवलीचा एक सुंदर आवाज, खूप चांगली कॉमेंट्री ते कित्येक वर्षापासून करतायत. आणि आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक मोठी जबाबदारी ते पार पाडणारे 9, 10, 11 आपल्याच योगातली एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट ते म्हणजेच अंडरामची कल्याण प्रीमियर लीग. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो प्रथमेश ठाकूरचा. धन्यवाद.
करू दिला नाही 5 षटकांमध्ये आणि आता 4 षटकांमध्ये देखील आपण पाहतोय ते एकंदरीत टार्गेट सेट केलंय 53 धावांचं. मॅच इज ऑन, सामना सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पद्धत आपण पाहतो. हिरवा कंदील दिलाय, गोलंदाजी माग परती. षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज जीत वरती आहे. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. ओपनिंग बेर मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि कमलेश आपण पाहत आहोत. बॉल तयार, ड्राइव्ह करतोय, फटका चांगलाय, गॅप मध्ये खेळलाय, कव्हरला फिल्डर आहेत की नाही पाहिलं जाईल आता. येस, डेफिनेटली फिल्डर आहे डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. तुरती कव्हर फटका खेळायचा होता इथे विशालला आणि येस बॅट ड्रिल करून दाखवतायत अगदी की त्या रिजन मध्ये फटका खेळायचा होता. तिकडे मात्र सिंगल मध्ये धावफल करता श्रीगणेश झालाय. अवघ्या 4 षटकाचा सामना आहे आणि 53 करायचे म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून थोडा अटॅकिंग अप्रोच ठेवावा लागेल. तुम्ही डॉमिनेशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल आणि तीच डॉमिनेशन जर गोलंदाजांनी दाखवली तर मॅच मात्र जबरदस्त रंगेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. 5 षटकामध्ये 51 डिफेंड केल्यात, आता 4 षटकामध्ये 53 डिफेंड करायच्यात. जरूर यावेळेस खेळपट्टी जरी तीच असली तरी संघ मात्र वेगळा, समोर खेळाडू वेगळे आहेत. गावदेवी घेसर संघ आपण रिपोर्टिंग करायचंय, नवनाथ अँड टीम. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. बघा व्हेरिएशन्स आहेत गोलंदाजाकडे. धीम्या गतीचे चेंडू कधी येतात, कधी गती थोडी चांगली ठेवली जाते, कधी लेंथ अगदी आपण पाहिलं तर लेंथ वरती बॉल हिट केला जातोय. टेस्ट मॅच लेंथ ज्याला म्हटलं जातं. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज सातत्याने त्या लेंथचा वापर करतात, त्या लेंथ वरती हिट करतात बॉल. जिथे मात्र फलंदाजांना कळत नाही एक्झॅक्टली बॉल टॉस होईल की खाली राहील, हा अनुमान लावणं थोडं कठीण असतं आणि त्या लेंथ वरती गोलंदाजी आपण पाहतोय केली जाते. यावेळेस देखील तीच लेंथ, एक लेंथ पकडून गोलंदाजी केली जाते. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. ज्या प्रकारची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आर्यन म्हात्रेने केली अगदी आपण पाहतोय इथे देखील. आता पहिल्या ओव्हर मध्ये जीत भन्नाट गोलंदाजी करतायत. मागील 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली आहे. इकॉनॉमिकल, अचूक, भेदक, आक्रमक गोलंदाजी. यावेळेस देखील ऑन साइडला विकेट करायचा होता, संपर्क नाहीये. विशाल नाराज आहे. खेळाडू कक्षामध्ये देखील ती नाराजगी, ती निराशा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण कमलेशला शांत ठेवलंय. हा या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे, मुख्य फलंदाज, मुख्य गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. वारंवार अगदी आपण पाहिलं तर त्याला बीट केलंय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जीत काय कमालाची गोलंदाजी करतोय. अचूक, भेदक, आक्रमक गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. अटॅकचं बेस्ट फॉर्मर डिबेट्स असं म्हटलं जातं. जर तुम्हाला वाचायचा आहे, बचाव करायचा स्वतःचा, तर मात्र अटॅक देखील करावा लागेल. आणि यावेळेस मात्र संयमाचे बांध अखेर तोडले गेलेत. इट्स अ पॅरलल स्ट्रोक, फ्लॅट अँड फ्युरियस, फॅन्टास्टिक, आउट ऑफ द पार्क. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार. प्रत्येकाची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. आमचे अगदी आपण पाहतोय जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव, सागर गायकवाड, सौरभ गायकवाड, ऋषभ गायकवाड, अगदी आपण पाहतोय अमित दादा असेल, त्यानंतर नेहुल गायकवाड, यश गायकवाड, राहुल भोईर, हितेश गायकवाड, विपुल गायकवाड यांना आपण पाहतोय. त्यासोबत काशीनाथ दादा असतील आमचे आणि विजयदादा गायकवाड असतील, त्याचप्रमाणे हेमंत गायकवाड असेल आमचं. त्यासोबत अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ तिसगाव, या सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. अनिकेत दादा भोईर देखील असतील, त्यांचा मोलाचं सहकार्य राहिलं या स्पर्धेसाठी. आणि तन्मय आहेत मागे. येस, तन्मयला आपण विसरलो होतो. त्या तन्मयने चांगला खेळ या हंगामामध्ये केला तिसगाव संघासाठी स्पेशली.
धीरज देखील सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये. अभिला आपण पाहतोय. अभि कुठे गेलेत? श्री साई स्पोर्ट शॉप अगदी आपण पाहतोय. दिवेगाव, दिव्याला तुम्ही नक्की व्हिजिट करा. ऑपोजिट ग्लोबल स्कूल, दातिवली पोलीस चौकीच्या जवळ श्री साई स्पोर्ट सागर गायकवाड यांचा शॉप आहे. आवर्जून व्हिजिट करायचं आहे. नवीन वर्ष सुरू झालंय त्यामुळे अगदी आपण पाहिलं तर एसएचे बॅट्स देखील तुम्हाला तिकडे मिळतील. श्री साई स्पोर्ट्सचे टी शर्ट, ट्रॅक, कॅप सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. शूज विजिट करा आपण नक्की. दरम्यान एक धाव मात्र इथे पाहतोय. चोरटी धाव इथे कंप्लीट केली जाते. सोपान तिस्कर यांच्याकडून या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एसएची बॅट आम्हाला इथे पुरस्कृत झालेली आहे. सोपानजी तिस्कर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी एसएची बॅट या स्पर्धेमध्ये खरं तर आम्हाला पुरस्कृत केली आहे. त्याबद्दल त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. लाख मुलाचं खरं तर पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, त्यानंतर 25,000 भव्यश्री तिसाई चषक. पण या मॅच मध्ये अडचणी वाढल्यात. सध्याच्या घडीला चेंज द गेम ओढवली बी या संघाला. खोला टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर थोडे फंबल होता, सिंगल मिळेल. वाडेकर संघाची देखील अशीच परिस्थिती झाली होती. धावांसाठी काय संघर्ष करावा लागत होता. आणि अगदी आपण पाहतोय आपल्या समोर कोण आहे याची तमा मनामध्ये न बाळगता प्रत्येक देसाई संघाचा गोलंदाज अगदी जबरदस्त गोलंदाजी करतोय. काय एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात बॉलर्सचे. वडवली म्हटलं की ऋतिक पाटील सध्या ISPL साठी रवाना झालेले आहेत. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सारख्या भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाचा खेळाडू खेळतो याचा अभिमान आपल्याला देखील असायला हवा. टायगर्स ऑफ कोलकाता संघामध्ये आपण पाहतोय 4,60,000 पॉइंट मध्ये तब्बल त्याची वर्णी लागली. 4,60,000. मिस टायमिंग बॉल अवे मध्ये आणि येस डेफिनेटली वेल टच कॅच. धावत जात असताना ऍब्सोल्युटली रनिंग अ स्टनिंग कॅच. चांगला टिपला विकेटचा बदल मैदानाच्या आतमध्ये. एक बाहेर गेला तर दुसरा आलाय. वडवलीचा वेल फिनिशर ज्युनियर हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. शुभम पाटील मध्ये दाखल झालाय. VRCC उसाटणे नाईटची स्पर्धा आठवते. काय खेळ केला होता शुभम पाटीलनं मैदानाच्या आतमध्ये. सातपाटी पालघर संघाच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी त्याने दाखवली होती आणि थ्रू द टुर्नामेंट या खेळाडूने इम्प्रेस केलं होतं. तोच खेळाडू बॅटिंग एंडवरती बल फिनिशर शुभम पाटील आडव्या बॅटने प्रहार करतोय. डीप मध्ये चाललाय बॉल. स्क्वेअर लेग फिल्डर फार वेगाने आले. डीप मिड विकेट वरून स्क्वेअर लेगचं अंतर कापलंय. चित्त्याच्या चपाई नरण्याच्या वेगाने मात्र 2 धाबा इथे अंकित केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे. धीरज माहिती देतील. 13 धाबा धावपटलावरती 53 करायच्या 13 झाल्यात. आता 40 धावांची गरज येणाऱ्या 12 बॉल मध्ये. 20 ची सरासरी प्रति षटकामागे राखायची आहे. येणारे 12 बॉल विजयासाठी गरज आहे 40 धावांची. गावदेवी केसर संघ कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचंय. खरं तर जयेंद्र भोईर यांच्यावरती स्कोररची जबाबदारी होती, पण सध्या धीरज ती जबाबदारी ते साकारताय. जयेंद्र भोईर हा देखील महत्वपूर्ण घटक आहे या स्पर्धेमध्ये. धीरज गायकवाड
हितेश गायकवाड यांचे बंधू आहेत. विपुल गायकवाड, धीरज गायकवाड, हितेश गायकवाड. स्टार यश गायकवाड अगदी आपण पाहतो तिकडे सकाळपासून कुठेतरी गेले होते. कदाचित नवीन वर्षाची मीटिंग असावी. बॉलर तयार. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून वळतोय पुढचा बॉल. ओ स्विंग अँड मिस. 40 धावांची गरज आहे आणि डॉट बॉल रेशो जर वाढत राहिला तर मात्र अडचणी मोठ्या येतील. चेंज द गेम वडवली संघाला. नावात चेंज द गेम आहे पण या मॅच मध्ये गेम पलटता येईल का? कहाणी में ट्विस्ट कैसे आएगा? आता हे पाहणं रंगतदार असेल. 11 बॉल 40 ची गरज. सामना कठीण झाला वडवलीला. शफल झाला होता ऑप्शनच्या बाहेर. भरपूर जास्त चेंडू बाहेर ठेवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. 11 चेंडू 39 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ज्या दोन मुख्य गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमण झालं तेच आता सध्या बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाची भूमिका साकारतायत. आता ज्या प्रकारे धावा खर्च केल्या होत्या कमलेशनं, या प्रकारे धावा खर्च केल्या होत्या शुभमनं, त्या धावांची वसुली करण्याची वेळ आहे. दोघांनी मिळून 39 खर्च केल्या होत्या, त्या 39 आता बनवायच्या आहेत. पण नाही संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. 10 चेंडू 39 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. गावदेवी घेसर संघाचे संघ कर्णधार नवनाथ विनंती असेल की आपण मंचावरती येऊन थांबायचंय कारण लगेचच अंतिम सामन्याचे देखील टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. जसा सामना संपेल जबरदस्त मॅच रंगली आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म बॉलर यावेळेस देखील दूर राहतोय. डावकुऱ्या हाताचे फलंदाज, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज हे बॅटर सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अतिरिक्त धाव मिळाली. 10 बॉल 38 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. 380 च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल. या ओव्हर मध्ये 20 ते 22 धावांची वसुली करावी लागेल. यावेळेस देखील आपण पाहतोय बीट केलंय कमलेशला. एक्सिलेंट बॉलिंग, सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्थातच जय वागेश्वर देसाई संघाचा. आपल्या पुढे आव्हान किती मोठे याची तमा त्यांनी बाळगली नाही. पण मी काय करू शकतो, माझा आत्मविश्वास किती मोठा आहे, माझ्या गावासाठी खेळताना मी कसा संघर्ष करू शकतो हे दाखवताना प्रत्येक गोलंदाजानं दमखम दाखवला. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं जितने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर आला रोनक, आता मीत, आणि आता चौथा विकल्प कोण असेल हा प्रश्न पडलाय. कदाचित कन्हैयाचा वापर केला जाऊ शकतो या चौथ्या षटकामध्ये. पण सध्या जीत आणि मितनं चांगली कामगिरी केली, रोनकनं चांगली कामगिरी केली आणि या पुढील गोलंदाजाला देखील चांगली कामगिरी करावी लागेल जर सामना जिंकायचा आहे तर. पण आता ज्युनियर हार्दिक पांड्या सध्या स्ट्रायकिंग युनिटवरती. चेंज द गेम वडवलीचा वेल फिनिशर शुभम पाटील गोलंदाज. अगदी आपण पाहतोय मीत समोर कडवट आणि तिखट आव्हान आहे. स्मॅश करतोय, फटका चांगला डीप मध्ये कव्हरला फिल्डर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. वेल फिनिशर ज्युनियर हार्दिक पांड्या शुभम पाटीलच्या बॅटमधनं कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला बळवलं यावेळेस. डीप मध्ये मिड विकेटला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक येऊन उचलतील, तत्पूर्वी मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलने समीकरण बदललंय. 7 बॉल 32 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सात चेंडू विजयासाठी या मॅच मध्ये 32 धावांची गरज आहे. चेंज द गेम नावाते खेळ बदलण्यासाठी ओळखले जातात, पण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती कठीण आहे. 7 बॉल 32 ची गरज. इथे मोठा फटका आला नाही तर लास्ट ओव्हर मध्ये पुढेपणे मी म्हणेन पारडच जोड होईल देसाई संघाचं. पण यावेळेस मात्र काय घडलंय? येस डेफिनेटली बेल्स ऑफ विकेटचं बटन. मैदानाच्या बाहेर चाललाय कमलेश पाटील. इम्पॉर्टंट विकेट ऑफ द मॅच. आता शेवटचे 6 चेंडू आणि 6 मध्ये विजयासाठी तब्बल 32 धावांची गरज. मोठमोठे उलटफेर केले या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये जय बागेश्वर देसाई संघानं. यापूर्वी मात्र आपण पाहिलं दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर संघाला परास्त केला आणि मोठा कारनामा रचला. आणि आता
चेंज द गेम वडवली ब सारख्या मोठ्या संघाच्या विरुद्ध काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त, अप्रतिम, कौतुक करावं तितकं कमी. ते अर्थातच जय बागेश्वर देसाई या संघाचं. आणि जरी मरी क्रिकेट संघ तिसगाव म्हटलं की या तिसगाव संघाचे खंदे समर्थक शुभम पाटील बाजी बैलाचे खंदे समर्थक आहेत. आणि शुभम पाटील एसपी त्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर भरपूर सारी मेहनत त्यांनी देखील केली. पण आता विपुल या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर वडवली संघाला 6 मध्ये 32 करायच्यात. सामना थोडं कठीण झालाय वडवली संघासाठी, पण वेल फिनिशर आहे मैदानावरती. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम पाटील आहे. आधीच चला जरा लवकर. फार एंड उरून गोलंदाजी मागवरती शेवटचं षटक कन्हैया नाही हातातोय. फटका चांगला आहे ऑन साइडला. इट्स अ पॉवर पॅक बिग हिट आउट ऑफ द पार्क. बॉल चालला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेल फिनिशर शुभम पाटीलने ठोकलाय षटकार. पाच बॉल विजयासाठी 26 धावांची गरज आहे. मी यापूर्वी उल्लेख केला की हा वेल फिनिशर आहे. चांगल्या फिनिशेस साठी ओळखला जातो. बीआरसीसी उसाटणे नाईटच्या स्पर्धेमध्ये जिथे सगळ्या समर्थकांनी गाड्या फिरवल्या होत्या त्या शुभम पाटीलमुळे पुन्हा ते समर्थक फिरून आले होते मैदानावरती. बॉलर्स बॅक सरळ बॅट ड्राइव्ह करतोय. पॉवर पॅक ड्राइव्ह. समोर फिल्डर तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न पण नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऊपर वाला जपी देता देता छप्पर फाडके. चेंडू सीमापलीकडे चौकार. आता येणारे 4 बॉल विजयासाठी 22 ची गरज. यापूर्वी मात्र चौकार आपण पाहतोय. शुभम पाटीलच्या बॅटमध्ये खेळातील प्रत्येक चेंडू नवा संघर्ष आहे आणि हा संघर्ष जिंकण्यासाठी शुभम पाटील तयार आहे. त्याच्या संघर्षाला यश मिळेल की अपयशानंतरचा प्रश्न आहे, पण सध्या जिद्दीने लढतोय मैदानाच्या आतमध्ये. एकटा एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय. 10 धाबा मिळाल्या, करायच्या होत्या 32 झालेल्या. 22 धाबांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भिडायचं तर शेवटच्या बॉल पर्यंत, कारण शेवटी जिंकणारेच इतिहास लिहितात. इतिहास रचण्यासाठी तयार होता, पण या फटक्यामध्ये ते एलिव्हेशन नव्हतं. विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, टायमिंग चांगलं झालं नाही आणि डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन काउफेज मध्ये झेल टिपला गेलाय. शुभम पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये पूर्णपणे पाहणं जड झालंय. 3 बॉल आणि आता 22 करायचा. जयेश पाटील आला आणि त्याने आक्रमण देखील केलंय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय जयेश पाटील. आल्या आल्या षटकार. असताना हेदुटणे विरुद्ध गोळिवली सामना आपण पाहिला सावंतसर. तो सामना गोळिवलीने जिंकला. चेस झाल्या होत्या अभिच्या विरोधामध्ये. 3 बॉल मध्ये 23 बनल्या होत्या. वाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन मिळते. आता 2 बॉल 15 ची गरज आहे या मॅच मध्ये.
आझाद मैदान शेडोन वरती अशी लढत आपण पाहिली. हेदुटने बनाम गोळीवलीमध्ये 3 बॉल मध्ये 23 करत होती आणि हितेश गायकरनं तो कारनामा करून दाखवला होता. ऑन साइडला खेळला यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल बाउंड्री लाईनच्या पाठ ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. असं म्हटलं जातं जत्रा संपल्यावरती आता दुकान मांडलंय. आणि यश शेवटचा बॉल अप्रतिम हाताळ्यात. 4 धावा जरूर मिळाल्या पण अगदी आपण पाहतोय 4 धावांनी विजय या मॅच मध्ये प्रस्थापित केलाय. तो अर्थातच जय वागेश्वर देसाई या संघानं. बॉल द्या इथे जुना बॉल प्लीज. सामन्याकडे आपण बोलतोय. सुरुवातीला आघाडीला जात असताना ज्याने 26 धावा महत्वपूर्ण बनवल्या आणि गोलंदाजी करताना अवघ्या 7 धावांचं इकॉनॉमिकल षटक जसं राहिलं. जीत ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. गुड बॉलिंग आर्यन. जयेश देखील कौतुक व्हायला अगदी आपण